नवसाला पावणारा आणि हाकेला धावणारा श्रीदेव सपतनाथ। नमस्कार फॅमिली, श्री स्वामी समर्थ, जय शिवराय। मी अमित वेंगुर्लेकर स्वागत करतोय तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आहे शिवरात्र आणि आज शिवरात्रीच्या निमित्ताने आपण भेट दिली सरंबळ येथील एका रात्रीत बांधले सपतनाथ सरंबळ ह्या मंदिराला आज आपण भेट दिली। आणि ह्या मंदिराचा विशेष असा आहे की हे मंदिर पांडवांनी अर्धवट सोडलेलं मंदिर होतं आणि ते इकडच्या ग्रामस्थांनी कौल घेऊन एका रात्रीत पूर्ण केलं। तर मंदिर कसं आहे हे नक्की पहा मित्रांनो, आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यावर एक लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। मी असे नवीन व्हिडिओ नक्की घेऊन येईन तुमच्यासाठी। नगर सरमळे शिवभक्ती भारावून गेले, सपतनाथ प्रभूचे मंदिर एका रात्रीत साकारले। रात्रीत एका मंदिर व्हावे ऐसे मनीषा धरली पांडवे, परी राहिली अपुरी त्याचं स्वप्न अंतरिले। युगांतराने तीच प्रेरणा शिव साधली आमुच्या मना, पुनच्च पांडव भक्तिरूपाने धरणीवरी आले। सपतनाथ हा मूर्ती शिवेश्वर, स्मरता चित्ती पावे सत्वर। दिव्य रूप हे पहा भक्ती हो भव्य मंदिर उभारले। सपतनाथ मंदिर एका रात्रीत उभारले। पांडवांच्या पदस्पर्शाने पावन झालेले सरमळे गावातील श्रीदेव सपतनाथ हे पांडवकालीन मंदिराचे बांधकाम एका रात्रीतच पूर्ण होणे गरजेचे होते, पण अनेक वर्ष लोटून गेली तरी आता तो दिवस श्री सातेरी भगवतीच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मंदिराचे बांधकाम करण्याचा योग उजाडला। तरी तुमचे सर्वांचे सहकार्य आणि मंदिराच्या बांधकामावेळी सर्वांची उपस्थिती त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद। तर सपतनाथ मंदिराजवळ तुम्ही कसे याल? बांदा बस स्टँडच्या समोरून एक रोड गेला आहे, जो रोड विलेवडे करून सरंबळ येथे जातो। त्या रोडला तुम्हाला यावं लागेल आणि बांदापासून एक 5 किलोमीटर अंतरावर सरंबळ आहे। सरंबळ इथे हे सपतनाथाचं मंदिर आहे। बाजूने छानशी एक नदी गेलेली आहे, इथे हे मंदिर आहे। तर मित्रांनो नक्की भेट द्या जर तुम्ही जवळ। तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, टेक केअर, बाय बाय।